आदरणीय सुशील भाऊ अगवणे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। सन्माननीय रामदासजी पोळेकर आपणास देखील विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचे। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून लाभलं मल्ल सम्राट कलशवासी पैलवान बाळासाहेब सुतार, आदरणीय पैलवान कौशिकदादा सुतार यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आपणास विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे। मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी स्पर्धेचे बक्षीस जाते त्यांचे सन्मान आपण या ठिकाणी करतोय। तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस बाजी सोबती आदरणीय पांडुरंग भाऊ ओझरकर यांच्या माध्यमातून लाभलं, त्यांचं देखील प्रमुख आयोजक कमिटी पैलवान भावेश उर्फ बंटू भाऊ मारणे यांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार। चतुर्थ क्रमांक भव्य चषक आणि आकर्षक चषक, त्यासोबत जर आपण पाहिलं तर रोख पारितोषिक 30,000 रुपये। कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस राहुल दादा पवळे आणि सागर दादा पवळे या मान्यवरांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। कौशिकदादा सुतार यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत राहुल दादा पवळे आणि सागर दादा पवळे याही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय सागर दादा पवळे आपणास विनंती आहे आपण समोर यायचे, आपल्या ठिकाणी सन्मान होतोय। या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून युट्यूब सौजन्य लाभलं ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संतोष भाऊ शेलार आणि खऱ्या अर्थानं उद्योजक विशाल भाऊ मारणे त्रिमूर्ती डेव्हलपर्स यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। पैलवान कौशिकदादा सुतार आपल्या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। सन्माननीय सागरदादा पवळे आपणास विनंती आहे आपण समोर यायचं, आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्मान देण्यासाठी उपस्थित मान्यवर पाणी सौजन्य लाभलेले सन्माननीय संतोष भाऊ मारणे, राजाभाऊ वीर, विकास भाऊ मुरकटे यांचा देखील मनापासून आभार। युट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलेले सन्माननीय संतोष भाऊ शेलार आणि ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर त्रिमूर्ती डेव्हलपर्स विशाल भाऊ मारणे या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे। ट्रॉफी सौजन्य लाभलेले सन्माननीय तुषारदादा खरात यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। विद्यमान सरपंच तुषार भाऊ खरात आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय। विनंती आहे आपण समोर यायचे। उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमुख बक्षीसदात्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। स्टंप आणि बॉल सौजन्य श्री सुहास शेठ मारणे युवा उद्योजक सन्माननीय सुनील दादा मारणे आपणास विनंती आहे यात सन्मान घेण्यासाठी आपण यायचे। उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण देतोय। साऊंड सौजन्य खरं तर स्वप्नील भाऊ जाधव आणि सुरेश भाऊ कांजणे यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। पंच सौजन्य संकेत भाऊ सुतार आणि शुभम भाऊ सुतार यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। संकेत दादा सुतार आपणास विनंती आहे स्टेजवरती यायचे। पांडुरफ सौजन्य सुनील दादा बलकवडे लक्ष्मी उद्योग समूह आणि तानाजी दादा मारणे उपसरपंच याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। विनंती आहे त्याचबरोबर लाईव्ह स्कोर सौजन्य दीपक राजाभाऊ मारणे नवखंडेना ट्रान्सपोर्ट यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय। तर मान्यवरांना आमंत्रित करेल पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे सन्माननीय अध्यक्ष रवींद्रभाऊ गोळे आपणास विनंती आहे आपण समोर यायचे। मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य लाभलेले मुळशी तालुका माथाडे अध्यक्ष गणेश भाऊ कांजणे आपला या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय धनंजय भाऊ काळभोर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्यानंतर सन्माननीय धनंजय भाऊ काळभोर आपल्या ठिकाणी सन्मान केला जातोय। विनंती आहे सन्मान घेण्यासाठी आपण यायचे। अंतिम 4 संघांसाठी टी शर्ट सौजन्य लाभलेले माजी उपसरपंच मोहन भाऊ मारणे आपला या ठिकाणी सन्मान होतोय। विनंती आहे सन्मान घेण्यासाठी यायचे। प्लेअर ऑफ द डे साठी ज्यांच्या माध्यमातून एअर कूलर सौजन्य लाभले युवा नेते निलेश भाऊ गाडे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। विनंती आहे सन्मान स्वीकारायचा आहे। सायकल सौजन्य लाभलेले शुभ प्रतिष्ठान सन्माननीय अंकुश भाऊ गुंड त्याचबरोबर रवी भाऊ बंडलकर आणि किरण भाऊ मारणे
याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला जातोय विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. तर सर्व खेळाडू सर्व टीम्सला विनंती आहे मुख्य स्टेज समोर येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. बक्षीस वितरण समारंभ आपण करतोय. विनंती आहे कासारसाई संघ, म्हाळुंगे संघ, उरवडे संघ आणि बावधन संघ सर्व संघातील खेळाडू स्टेज समोर या. बेस्ट बॅट्समन साठी ज्यांच्या माध्यमातून बॅट सौजन्य लाभलेले आहे पैलवान अनिकेत भाऊ पवळे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी निश्चितच आयोजन करत असताना मोठी भूमिका खरे तर पार पाडली अनिकेत भाऊ पवळे यांचाही आपण विशेष सन्मान करणार आहोत. सायकल सौजन्य अंकुश भाऊ गुंड आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी लगेचच पुढील सन्मान आपण घेणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी ज्यांच्या माध्यमातून शिव सौजन्य लाभलेला आहे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रसन्नभाऊ ओझरकर यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. त्याचबरोबर स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेले सन्माननीय कालिदासजी भंडलकर माजी उपसरपंच त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. कालिदास भाऊंना देखील विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. त्याचबरोबर यानंतर होणारा पुढील सन्मान फायनल सामन्यासाठी खऱ्या अर्थानं आणि तो मॅच चांदीची गदा ज्यांच्या माध्यमातून लाभली स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच सर्जेराप्पा तांगडे आणि उद्योजक समीरभाऊ तांगडे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पैलवान समीरभाऊ तांगडे आणि पैलवान माननीय श्री सर्जेराप्पा तांगडे माजी सरपंच आपणास विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती यायचे. यानंतर या स्पर्धेमधील पुढील सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून महाराज सिरीज साठी टू व्हीलर बाईक सौजन्य लाभलेले आहे सन्माननीय जॅकी भाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. उपसरपंच सामान्य रामदासजी पोळकर याही मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचे. उपसरपंच सन्माननीय बंडू अण्णा साळुंके आपणास विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचे. आपला सन्मानही या ठिकाणी होतोय. सन्माननीय सागरजी मारणे आपणास विनंती आहे समोर यायचे. सन्माननीय अशोकजी काळभोर याही मान्यवरांच्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. तंटमुक्ती समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय अरुण मामा वीर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचे. या मान्यवरांचे सन्मान निश्चित आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय रामदासजी पोळेकर आपल्या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. सन्माननीय विजयजी कांजणे आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अर्जुन भाऊ तांगडे अशोक भाऊ काळभोर आपणास विनंती आहे आपल्या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण मैदानाचे असणारे सर्व प्रशांतजी मुरकुटे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. प्रशांत भाऊंना देखील विनंती आहे आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. श्री गणेश मोबाईल स्टोरचे सर्व किरण भाऊ मारणे वेस्ट फिल्डर साठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल लाभलेले आहे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे सन्मान संपन्न झालेले आहेत आणि यानंतर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यांचे देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत.
सन्माननीय प्रशांतजी मिरकुटे यांच्या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय। विनंती आहे सन्मान घेण्यासाठी आपण समोर यायचे। यानंतर या स्पर्धेतील असणारे प्रमुख पंच आदरणीय अजय आवळे सर, संजय भालेराव सर आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर समीर जोशी सर, या पंचांचा सन्मान आपण करतो। योगेश बेनगोडे विनंती आहे आपण स्टेजवरती संपर्क साधायचा आहे। योगेश बेनगोडे स्टेजवरती यायचे। सन्माननीय वैभवदत्ता मिरकुटे यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। सन्माननीय राहुल दादा वीर आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। स्पर्धेतील असणारे पंच या ठिकाणी त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। आदरणीय अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर आपल्या देखील या ठिकाणी विनंती आहे स्टेजवरती यायचं, आपला सन्मान होतोय। सन्माननीय श्री हरिभाऊ मारणे आणि दत्तात्रय भाऊ मारणे आपणास विनंती आहे आपण पंचांचा सन्मान देण्यासाठी समोर यायचे। या स्पर्धेतील प्रमुख पंचांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। यानंतर पुढील सन्मान होणार आहे या स्पर्धेमध्ये ज्यांनी अचूक लाईव्ह स्कोरिंगचं काम खऱ्या अर्थानं केलं। निश्चितच ऋतुराज दादा करेकर आणि नागेश दादा राठोड यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे। त्यांना सन्मानित करण्यासाठी विजय भाऊ कांजणे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचे। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी निश्चितच मुलाचं विशेष सहकार्य त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय। दीपक राजाभाऊ मारणे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी समोर यायचे। ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह स्कोर सौजन्य होतो त्यांच्या माध्यमातून त्यांच्या शुभ हस्ते स्कोरर ऋतुराज करेकर आणि नागेश राठोड या दोन्ही स्कोररचा आपण सन्मान करतोय। दोन्ही स्कोररचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आणि यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 3 कॅमेरा सहाय्याने स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं। यूट्यूब लाईव्ह क्रिक लाईव्ह स्पोर्टची संपूर्ण टीम प्रामुख्याने अमितजी भुजबळ सर आणि सर्व कॅमेरामन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। ग्रामपंचायत सदस्य उरवडे, यूट्यूब सौजन्य लाभलेले संतोष भाऊ शेलार आणि त्रिमूर्ती डेव्हलपर्स विशाल भाऊ मारणे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण यूट्यूब लाईव्हच्या संपूर्ण टीमचा या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत। संतोष भाऊ शेलार आणि विशाल भाऊ मारणे आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचे। सन्मान्य संतोष भाऊ शेलार आणि विशाल भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी उत्कृष्ट समालोचकांची भूमिका पाडली मावळ भूषण या पुरस्काराने सन्मानित, त्यांचा गोड आवाज तुम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकलात। मावळ भूषण सुमित सोनवणे सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय दत्तात्रयजी मारणे यांच्या शुभ हस्ते आपण सुमित सोनवणे सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटीप्रसाद मारणे, उपसरपंच नरेंद्र उर्फ गणेश भाऊ मारणे आणि निलेश भाऊ काटे या सर्व प्रमुख आयोजकांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी समालोचक सुमित सोनवणे सरांचा सन्मान केलेला आहे। धन्यवाद। उरणविरीच्या पोलीस पाटील निशिगंधा ताई गुरव ताईंचा मी या ठिकाणी सन्मान करतोय। तर ताईंना विनंती करतो ताई आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। त्यांचा सन्मान सुमनताई राजेश्रीताई मिरकुटे ताईंच्या शुभ हस्ते देखील मी हा सन्मान देतोय। दोन्ही आमच्या ताईंना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी घेण्यासाठी यायचंय। त्याचबरोबर गेले 5 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला ते सन्माननीय योगेश सावळे सर
यांनी नक्कीच आपण पाहिलं तरी मावळचा उभरता गोड आवाज त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. चला तर सगळ्यात पहिले तर आपण ज्यांच्या वतीने आपण मुख्य पारदर्शकडे आता बोलतोय. हॅलो हॅलो चेक. हॅलो चला तर आपण सगळ्यात पहिले आता मुख्य पारदर्शकडे वळणार आहोत. सगळ्या मान्यवरांचा मी सन्मान या ठिकाणी केलेला आहे. तर मुख्य पारितोषिक प्लेअर ऑफ द डे पहिल्या दिवसा आपण हा किताब या ठिकाणी देणार आहोत. एक फॅन कूलर आहे सन्माननीय निलेश भाऊ गाडे यांच्या वतीने आपल्याला तो सौजन्य झालेला आहे. ज्यांनी आपल्याला पाणी सौजन्य केलेलं आहे ते सन्माननीय राजाभाऊ वीर, राहुल दादा वीर आणि विकास दादा मिरकुटे ज्यांनी 5ही दिवस आम्हाला पाणी सौजन्य केलं. या दोन्ही मान्यवरांचा आम्ही सन्मान करतोय. तर विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचंय. खऱ्या अर्थानं प्रचंड उन्हाचा तडाखा होता आणि पाणी शेवटपर्यंत आणि कमी पडू दिलं नाही. तर नक्कीच आमच्या दोन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी हा सन्मान देतोय. मनापासून धन्यवाद. असंच प्रेम तुमचं या स्पर्धेवरती कायम राहू द्या. असं सहकार्य नेहमीच लाभेल. तर जाऊया मुख्य पारदर्शकाकडे. प्लेअर ऑफ द डे एक कूलर आहे हर्षदादा निलेश भाऊ गाडी यांच्या वतीने आपल्याला एक कूलर सौजन्य झालेला आहे. तर प्लेअर ऑफ द डे पहिल्या दिवसाचा आहे प्रशांत कोकाटे. प्लेअर ऑफ द डे प्रशांत कोकाटे. विनंती करतो या प्लेअर ऑफ द डे साठी कूलर आहे तो आपण कूलर या ठिकाणी देतोय. सन्माननीय धनंजय भाऊ काळभोर यांना विनंती करतो आपण यायचं पुढे. त्याचबरोबर स्वतः निलेश भाऊ गाडे प्रत्येक आपण कूलर ते साधा असताना आपण तुम्ही देखील उपस्थित राहायचंय. त्यानंतर प्रशांत कोकाटे पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे. एकदा प्रशांत यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्या काढून विनंती सगळ्यांनी पुढे या. अभिनंदन प्रशांत. दुसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे मंगेश बलकवडे. सरपंच तुषारदादा खरा त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य संतोषजी शेलार यांना विनंती करतो आपण पुढे हा किताब देण्यासाठी यायचंय. चला मंगेश बलकवडे विनंती करतो या. आणि तिसऱ्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे अक्षय शितोळे कॅप्टन. चला अक्षय शितोळे. तर नक्की शेवटपर्यंत चांगला खेळला मंगेश बलकोडे. मंगेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे अक्षय शितोळे, मोहन भाऊ मारणे, त्याचबरोबर अंकुशरावजी गुण, वैभवजी मिरकुटे यांना विनंती करतो आपण किताब देण्यासाठी यायचंय.
आणि कालिदाजी भंडलकर यांना विनंती करतो आपण या. प्लेअर ऑफ द डे दिवस क्रमांक 3 अक्षय शितोळे. आणि यानंतर दिवस क्रमांक 4 प्लेअर ऑफ द डे हा किताब जाईल ज्याने संपूर्ण दिवस आपल्या फलंदाजीने गाजवला, शेवटपर्यंत झुंजला, तो असेल हरी पाडाळे. प्लेअर ऑफ द डे अशोकजी काळभोर, सुनील दादा मारणे, रामदाजी पोळेकर, अरुणजी वीर यांना विनंती करतो आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. यानंतर आपण सगळ्यात पहिले तर जे घेणार आहोत ते असेल स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ज्यांच्या वतीने आपण या स्पर्धेला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला किताब सौजन्य दिलेला आहे. किरणभाऊ मारणे, श्री मोबाईल स्टोर्स यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तो असेल, लास्ट मुमेंट पर्यंत मागे होते परंतु सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल शुभम दादा सुतार. शुभम दादा या, थोडी काय करायची आता. वाह, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तर शुभम दादा सुतार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्या जाती मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. या सगळे पुढे मान्यवर. यानंतर स्पर्धेचा आपण देणार आहोत सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब आपण या ठिकाणी देतोय. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब जाईल निलेश दानवडेचे आहे 7 विकेट परंतु त्याला ओव्हरटेक करत स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा किताब जातोय अक्षय शितोळे यांच्या नावावरती. चला अक्षय शितोळे उत्कृष्ट गोलंदाजासाठी प्रसन्नदादा ओझरकर यांच्या वतीने आपण पाहिले गेले तर एक ब्रँडेड शूज आहे. त्याचबरोबर रवी शेठ भंडलकर यांच्या वतीने आपण पाहतोय असणारी स्पोर्ट्स सायकल. कालिदाजी भंडलकर यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. कालिदास भाऊ या. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजासाठी शोभा प्रतिष्ठान अंकुजी गुंड आणि त्याचबरोबर मोहनभाऊ मारणे यांना विनंती करतो आपण पुढे यायचा हा किताब द्यायला. तर या स्पर्धेसाठी अनिकेत दादा पवळे यांच्या वतीने मात्र एक ब्रँडेड बॅट आहे. अनिकेत दादा पवळे या. तर स्पर्धेचा आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज मंगेश बलकोड्याचे 116 धाबा 141 धावा बनवणारा मुळशी तालुक्याचा सिक्सर किंग ऋषिकेश भिलारे ठरतायत या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट फलंदाज. या स्पर्धेचे आपण पाहिले तर पहिलवान 22 रुपये बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा असणारा खेळाडू.
मयुरेसाठी प्राइज आहे. गणेश भाऊ कांचने यांच्या वतीने ते प्राइज होतं मयुरेसाठी विकेट हॅट्रिकसाठी. तर मयुरेश या प्राइज घेण्यासाठी. संतोष दादा शेलर यांच्या वतीने देखील 2000 रुपयाचं प्राइज होतं मयुरेशसाठी. तर आमचे निलेश बोंगडे ते प्राइज जमा आहे. तर मयुरेश या. लास्ट मोमेंट पर्यंत मयुरेचा गोलंदाजीचा तो स्पेल थोडेसे अपयशी राहिले, परंतु फायनलच्या मॅच मध्ये संघाने पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि काय गोलंदाजी त्याने केली. तर यानंतर आपण मुख्य पारितोषिकाकडे वळणार आहोत. सगळ्यात पहिले तर स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडनाथ क्रिकेटला बोरवडे, पैलवान भावेश शिरूप बंटी दादा मारणे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन केले. खऱ्या अर्थानं भाऊ बोलत नाही काही, भाऊ करून खूप दाखवतात. तर मी विनंती करतो भाऊ की आज आमच्या सगळ्या तरुणांसाठी आपण 2 शब्द व्यक्त करायचे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपले लाडके आमदार शंकर भाऊ मांडेकर आणि सर्व बक्षीसदाते मान्यवर यांच्या आपल्या सगळ्यांच्या टाळ्या वाजून स्वागत करतो. आज खरं तर ही स्पर्धा भरवत असताना मी फक्त एक निमित्त आहे, पण या स्पर्धेसाठी माझ्या गावातले सर्व तरुण, माझे टीम, नौखंडनाथ क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू यांनी यांनी सगळ्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. मी फक्त इथं फ्लेक्सला दिसतोय आणि मेन मुख्य आयोजक म्हणून मला सगळे म्हणतात, पण ह्या मागचे जे पडद्याच्या मागचे जे कलाकार आहेत ते सर्व मी सगळं त्यांना श्रेय देतो. आणि जे मान्यवरांनी मला बक्षीस ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा स्पर्धा कशी चांगली करता येईल ह्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाकडे जाणार आहोत. रोख रक्कम 30,000 रुपये ज्यांनी आपल्याला सौजन्य केलेले आहेत. राहुलदादा पवळे कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, सागरदादा पवळे युवा नेते, आणि एक मानाचं करंडक ज्याने आपल्याला सौजन्य केलेले आहेत ते सन्माननीय तुषारदादा खरात, विद्यमान सरपंच उरवडे या मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. त्या अगोदर एक विशेष सहकार्य यांनी आपल्याला केलेलं आहे. सन्माननीय मयूरजी गाडे यांचा मी एक विशेष सन्मान करतोय. मयूरदादा विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. मयूरदादा गाडे आहेत का? तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आहेत या सीझन मधले बावधन स्पोर्ट्स. बावधन या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 30,000 रुपये आणि श्री नौखंडनाथ चषकाचं एक मानाचं करंडक. यानंतर तृतीय क्रमांक 50,000 रुपये ज्यांनी मात्र आपल्याला सौजन्य केले सन्माननीय माजी सभापती मुळशी तालुका पांडाभाऊ ओझरकर यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये आहे. स्वर्गीय रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडनाथ चषक ही मानाचं करंडक आहे. आणि या स्पर्धेचे 3ऱ्या क्रमांकाचे जे मानकरी आहेत आणि ते मानकरी आहेत पैलवान भावेश शिरूप बंटीभाऊ मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरवडे अर्थात नौखंडनाथ क्रिकेटला बुरवडे. टीमला विनंती करतो या सगळी टीम आली तरी काय हरकत नाही. या आपले सगळे आयोजक सगळ्यांना विनंती करतो या.
रोख रक्कम 50,000 रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत पैलवान भावेश रूपा बंटीबा मारणे स्पोर्ट फाउंडेशन उरावडे अर्थात नौखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. थँक्यू. आता दुसरा क्रमांक देण्या अगोदर आपण सगळ्यात पहिले तर फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देणार आहे आणि फायनल मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी स्वर्गीय पैलवान सागरभाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ लवळेगावचे माजी सरपंच सर्जेराप्पा तांगडे, उद्योजक पैलवान समीरभाऊ तांगडे यांना विनंती करतो की आपण हा किताब देण्यासाठी पुढे यायचंय. एक आकर्षक मानाची चांदीची जी गदा आहे आदेश तांगडे विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जबरदस्त खेळ करणारा प्रताप शितोळे ठरतोय या मॅचचा हिरो. चला प्रताप शितोळे. पैलवान समीरभाऊ तांगडे यांना विनंती करतो आपण या किताब देण्यासाठी यायचंय. आदेश तांगडे विनंती करतो आपण या. सर्जेराप्पा तांगडे असतील तर त्यांना विनंती करतो आपण या. समीरभाऊ आलेले आहेत या. समीरभाऊ एकदा जोरदार टाळ्या प्रतापसाठी. जबरदस्त खेळ मात्र करत फायनल सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. प्रताप फक्त 2 शब्द. खूप दिवसाचा जो बॅड पॅच होता असं म्हणतात भाऊ, पराभव अनेक आले परंतु पराभवाला उत्तर देणारी ही स्पर्धा होती. पराभव ही स्पर्धा खेळत असताना काय माइंडसेट करून आले होते? एवढं काही हे नव्हतं केलं, फक्त आपलं जिंकायचे यांनीच खेळलो होतो. फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच मिळते, कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय आणि उरावडे संघाने इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रताप. असाच खेळत राहा. यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक. जीतकर हारने वाले को कहते हैं बाजीगर आणि या स्पर्धेचा उपविजेता द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 70,000 रुपये मल्ल सम्राट स्वर्गीय पैलवान बाळासाहेबजी सुतार, महादेवांना कोंडरे, माजी सभापती पंचायत समिती मुळशी तालुका, कौशिकदादा सुतार यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आणि द्वितीय क्रमांकाचं प्राइज आम्ही या आमच्या सगळ्या ज्या काही माता भगिनी आहेत, आमचा महिला वर्ग या सगळ्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. उपविजेता आपण हा किताब याच्याकडे देणार आहोत. स्वतः कौशिकदादा विनंती करतो आपण या. आणि या स्पर्धेचा फक्त कॅप्टन उभे असतील, बाकीचे सगळे खेळाडू समोर बसतील. भविष्य रूप पंडितदादा मान्य यांच्या मातोश्री, त्याचबरोबर वहिनी साहेब या सगळ्या मान्य आमच्या माता भगिनींना विनंती करतो आपण यायचंय. त्याचबरोबर ताई साहेब देखील आहेत, त्यांना विनंती करतो या. फक्त कॅप्टन उभे राहतील, बाकी सगळे खेळाडू समोर बसतील. आणि या स्पर्धेचे उपविजेते एक जबरदस्त संघर्ष ज्या संघाचा राहिला आणि जबरदस्त लागोपाठ तिसरी फायनल खेळणारा संघ आहे आणि त्या संघाचं नाव आहे म्हाळुंगे क्रिकेट क्लब. म्हाळुंगे संघाचा जोरदार आपण स्वागत करूया. तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या म्हाळुंगे क्रिकेटला, म्हाळुंगे संघासाठी. लागोपाठची तिसरी फायनल खेळत असताना या स्पर्धेचा उपविजेते राहिलेत. वेल प्लेड म्हाळुंगे क्रिकेट क्लब टीम, अभिनंदन सगळ्यांचं. आणि अजिंक्य, मी फक्त तुमचे 2 मिनिटाचा मी तुमचा वेळ घेईल. सगळ्यात पहिले तर अजिंक्य तुमचं अभिनंदन, या स्पर्धेचे तुम्ही उपविजेते आहात. लागोपाठ तिसरी फायनल टीम खेळतीये. टीम बद्दल काय सांगाल आणि ही स्पर्धा खेळत असताना तुम्ही ही स्पर्धा कशी एन्जॉय केली?
भावेश भाऊंचं हे नियोजन पाहता कशी वाटली स्पर्धा? नक्कीच टीमबद्दल जर बोलायचं झालं तर आत्ता जे टीमचं बॉन्डिंग आहे त्याच्यामुळं जो खेळ दिसतोय ते खरं कारण आहे. आमची टीम जास्त सराव करत नाही तरी सुद्धा आम्ही प्रत्येक ठिकाणी प्राईजमध्ये जातोय. हे सगळं श्रेय टीमच्या प्रत्येक प्लेअरला आहे. आणि आज आमच्या टीमचं एक जे स्वप्न होतं, ज्या खेळाडूंनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी दिलं त्या खेळाडूचं आज चीज झाल्यासारखं वाटतंय. त्याला आज गाडी मिळाली आहे, त्यामुळं आमच्या संपूर्ण टीमला हरून पण पहिला नंबर आल्यासारखं वाटतंय. वा वा, खूप अभिनंदन, खूप अजिंक्य, धन्यवाद. असंच तुम्ही खेळत राहा आणि आपल्या टीमसाठी आपल्या गावच्या नावासाठी खेळा आणि आपलं गावचं नाव मोठं करा. तर आपण मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी टू व्हीलर बाईक ज्यांच्या वतीने सौजन्य झाली जॅकीबाई शेख, पैलवान सुशांतभाऊ मारणे यांच्या वतीने असणारी टू व्हीलर बाईक आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज हा किताब देण्यासाठी प्रथमतः मी काही मान्यवरांचा नामोल्लेख करतो. त्यामध्ये स्वतः जॅकीबाई शेख असतील, पैलवान सुशांतभाऊ मारणे असतील, त्याचबरोबर मोहनजी मारणे असतील, तुषारजी खरा, सरपंच साहेबांना विनंती करतो आपण या. कौशिकदत्त सुतार आहेत, अंकुश बगुंड, हा किताब देण्यासाठी आपण नक्कीच मैदानामध्ये मुन्नाबाई शेख यांना विनंती करतो आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. जॅकीबाई शेख, पैलवान सुशांतभाऊ मारणे यांना विनंती करतो. दोन्ही अतिथींनी ही टू व्हीलर बाईक आपल्याला सौजन्य केलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज ज्याची चर्चा ही कायमस्वरूपी राहील आणि ज्याचं नाव नक्कीच आपण पाहिले गेलं तर इथे आज इतिहासाच्या कोऱ्या पानावरती लिहिलं जाईल. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी आहेत ज्याने बनवल्यात 141 धावा आणि जबरदस्त खेळ दाखवला मुळशी तालुक्याचा ठाणेवाग रामकृष्ण हरी पाटाळे ठरतोय टू व्हीलर बाईकचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या. नक्कीच ज्याने आपण पाहतोय आपलं अख्खं आयुष्य टेनिस क्रिकेट साठी ज्याने वेचलं, टेनिस क्रिकेटची सेवा केली, आज त्याच खेळाडूला आपण पाहतोय या सीझन मधली पहिली टू व्हीलर बाईक ज्याच्या नावावरती कोरली जातीये त्या खेळाडूचं नाव आहे रामकृष्ण हरी पाटाळे, मुळशी तालुक्याचा ठाणेवाग. आणि या वाघासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय जबरदस्त संपूर्ण ही स्पर्धा मात्र हरिभाऊंनी गाजवली. आणि नक्कीच आज गाडीन उतरायचंच नाही हरिभाऊ. सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन आहे. मॅन ऑफ द सिरीजची टू व्हीलर बाईक आहे आणि फक्त बाईक नाहीये, ही आयुष्यातली अशी आठवण आहे. गेले 30-35 वर्ष आपण टेनिस क्रिकेट खेळताय आणि आज ही टू व्हीलर बाईक मिळते. हरिभाऊ सगळ्यात पहिले तर कसं वाटतंय? सर आनंद तर होतोय, पण ह्याच्यापेक्षा एक दुःख पण आहे की माझा संघ पराभूत झाला. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण नेक्स्ट टाइम चांगले खेळू. आणि गाडीबद्दल झालं तर सभापती करंडकला 2 वर्ष मला इंजुरीमुळं गाडी माझी गेली. पण आजही तसंच प्रॉब्लेम होता की मी इंजुरी असताना पण स्प्रे मारून खेळत होतो. माझा मसल ताणला गेलेला आहे.
पण शेवटी नशिबात होतं ते भेटलं. अरे भाऊ, आयुष्यातली ही पहिली टू व्हीलर बाईक आहे आणि खरं तर हरिपाडाळे आपण पाहिलंय मुळशी तालुक्याचा म्हणून वाघ म्हणून मात्र हप्पीचं क्रिकेट खेळलाच. फुलपिच क्रिकेट खेळत असताना पुणे असू द्या पुण्याच्या बाहेरही असू द्या, हरिभाऊ तुम्ही प्रचंड मोठं क्रिकेट खेळलेलं आहे, पण तालुक्यातून पहिली टू व्हीलर मिळते आणि तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या संघर्षाच्या काळामध्ये जे कोणी तुमच्या सोबत होते ही टू व्हीलर तुम्ही कोणाला डेडिकेट कराल आज? ही टू व्हीलर मी माझ्या आईला डेडिकेट करेन, कारण ती असताना मला ही टू व्हीलर भेटले नाही, पण ती नसताना ही टू व्हीलर भेटते ह्याचा मला नक्कीच धन्यवाद. हे खरं भावनिक आहे, कारण आपण पाहतो आपलं अख्खं आयुष्य सगळ्यांसाठी देतो, परंतु ही टू व्हीलर बाईक ज्या खेळाडूने आपल्या आईसाठी डेडिकेट केली त्या हरिपाड्यासाठी तर जोरदार टाळ्या. तर रोख रक्कम 1 लाख रुपये स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नौखंडेनाथ क्रिकेटला बोरवडे श्री नौखंडेनाथ चषक 2025 पैलवान भावे शिरूपा बंटीदादा मारणे यांचं हे आयोजन आणि या सीझनचे चॅम्पियन रोख रक्कम 1 लाख रुपयाचं प्राइज यांनी आपल्या सौजन्य केलंय. सुशीलदादा राजेंद्रजी हगवणे पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यायचंय. अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक पैलवान भावी शिरूपा बंटीदादा मारणे यांना विनंती करतो आपण प्राइज देण्यासाठी पुढे या. आणि या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत असं म्हणतात, माणूस संघर्षातून घडतो, माणूस संघर्षातून उभा राहतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवायचा, स्वतःवरती विश्वास ठेवून लढायचं आणि लढायचं कसं या संपूर्ण तालुक्याला मात्र ज्या संघाने आता शिकवलंय त्या संघाचं नाव आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब. कासारसाई संघ ठरतोय या सीझनचे चॅम्पियन. धन्यवाद. नक्कीच आपल्यासोबत खास आवर्जून शुभम दादा काही 2 शब्द व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त करताय. शुभम दादा विनंती करतो या. बोलायचा विषय असा की बंटी आमचा पैलवान आहे, त्याला क्रिकेटमधलं जास्त काय नॉलेज नाही आहे, पण त्याच्या संघासाठी आणि गावाची इच्छा होती आणि त्याला मी एकदा आमची भेट झाली होती. मी क्रिकेट खेळतो म्हणून तो म्हणला मला शुभम हे चांगलं ह्याला ग्लॅमर आहे, मी जरा ह्यात इंटरेस्ट घ्यायला इच्छुक आहे. आणि त्याने आज माझ्या भावाने चांगलं नियोजन केलं. आज तालुक्यातली एक चांगल्या दर्जाची स्पर्धा घेतली की ज्याची चर्चा पूर्ण पुणे शहरात झाली आणि आमच्या संघाचा इथं नंबर पण आला. त्याबद्दल बंटीदादाचं खूप खूप आभार की आम्हाला इथं खेळायची संधी दिली आणि असंच त्यांनी पुढं प्रगती करत राहावं आणि असंच चांगलं आयोजन नियोजन करावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. धन्यवाद. यानंतर नक्कीच आपण या स्पर्धेचे या सीझनचे चॅम्पियन आहेत आणि त्या संघाचं नाव आहे मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई. एकदा जोरदार टाळ्या. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि श्री नौखंडेनाथ क्रिकेट क्लब चषकाच्या माध्यमातून आपण पाहिले तर या चषकाचं मानाचं करंडक. अभिनंदन टीम, सगळ्यांचं अभिनंदन. वेल प्लेड. आज या स्पर्धेमध्ये सगळे बक्षीसदाते मान्यवर, सगळे असणारे मान्यवर अतिथी, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी या स्पर्धेला मदत केली अशा सगळ्या मान्यवरांचं मी पैलवान भावे शिरूपा बंटीदादा मारणे युवा मंचाच्या वतीने, त्याचबरोबर मी याच एक स्पर्धेचा एक छोटा घटक म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार